नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील देशसेवा करून निवृत्त झालेल्या आणि सेवेत कार्यरत असणाऱ्या वाळवा तालुक्यातील साखराळे येथील सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। सैनिकांना गावठाणमधून महाराष्ट्र शासनाकडून प्लॉट मंजूर झाले होते, ते इस्लामपूर प्रांताधिकारी यांनी रद्द केले आहेत। त्यासाठी सैनिकांनी इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून उपोषणास बसले आहेत। इस्लामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा ठिय्या सुरू आहे। साखराळे गावातील विद्यमान गावठाण जागेतील जवानांना मंजूर झालेले प्लॉट राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने प्रांताधिकारी यांनी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे। जवान त्यांच्या कुटुंबासह इस्लामपूर प्रांत ऑफिससमोर प्लॉट परत मिळवण्यासाठी बसले आहेत। उपोषणाला त्यासाठी खोत व पडळकर यांनी ठिय्या मारला आहे। आज इस्लामपूरमध्ये माननीय सदाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काल जी दिल्लीमध्ये घटना घडली त्याच्या निषेधार्थ आम्ही मोर्चा ठेवला होता प्रांत ऑफिसला, आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही प्रांत ऑफिसला आलो होतो। आणि जेव्हा बाहेर जाताना आम्ही बघितलं एका मंडपामध्ये काही लोक उपोषणाला बसली होती। मग आम्ही जाऊन तिथं भेट दिली, तर आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली की ते आपले जवान आहेत जे देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ज्यांनी सीमेवरती देशाचं संरक्षण केलं, असे साखराळे गावातील सचिन पवार, गणेश मोकारे, सुभाष शिंदे आणि महेश उतळे हे 4 जवान त्यांच्या सौभाग्यवती त्यांची मुलं घेऊन उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी सरकारकडं प्लॉटची मागणी केली होती राहण्यासाठी, आणि सरकारनं त्यांच्याकडून पैसे भरून घेतले। 2016-17ला काही पैसे भरून घेतले, नंतर 2020ला त्यांच्याकडून 2 प्लॉट चौघांसाठी दिलेले आहेत। त्याच्यासाठी 5.5 लाख एका प्लॉटसाठी आणि दुसऱ्या प्लॉटसाठी 6.5 लाख रुपये असं चलन सरकारनं भरून घेतलं। त्यांना प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता त्यांना पत्र दिलेलं आहे की आता हे प्लॉट तुम्हाला आता देण्यात येतील, आणि तदनंतर चाव्या सगळ्या फिरल्या। तिथल्या एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तो प्लॉट पाहिजे, मोक्याचे प्लॉट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, गावठाणातले प्लॉट आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या लोकांना ढापायचे आहेत। मुळात 6 महिन्यापूर्वी मोमीन नावाच्या एका जवानाला तिथला प्लॉट सँक्शन केलेला आहे। पालकमंत्र्याच्या शिफारसीनं तो प्लॉट रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची शिफारससुद्धा पालकमंत्र्यांनी केलेली आहे। ते प्रकरण कलेक्टर ऑफिसला चालू आहे, आणि या चौघांना दिलेला प्लॉट या गावातले तिथले राष्ट्रवादीचे नेते यांना प्लॉट मिळू द्यायचा नाही, आणि म्हणून प्रांताधिकाऱ्यांच्या दबाव आणलेला आहे। प्रांताधिकाऱ्यांच्या तिथं आम्ही ठिय्या मारला, सदाभाऊ खोत, मी आणि इथले आमचे सगळे सहकारी मित्र। प्रांताधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तो मला अधिकार नाही, तो प्लॉट गावठाणातला प्लॉट देण्याचा अधिकार मला नाही, आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी एक प्लॉट दिला आहे। आता ते म्हणतात ते चुकून झालं आहे। म्हणजे इथं नेमकं काय चाललं आहे? जयंत पाटील यात्रा घेऊन राज्यभर निघालेले आहेत। मला त्यांना विनंती करायची आहे, राज्याची जत्रा राहू द्या, गावात तुम्ही या सैनिकांच्यावरती अन्याय करताय। ज्या गावामध्ये तुमचं मतदान आहे, ज्या गावामध्ये तुम्ही राहताय, त्या गावातले 4 जवान, काल प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे, 26 जानेवारीच्या दिवशी तुमच्या गावातले 4 जवान त्यांच्या पत्नींना त्यांच्या मुलांना घेऊन उपोषणाला बसतायत। या क्षणापर्यंत आज दुसरा दिवस आहे, 3:45 वाजले, मेडिकल ऑफिसर सुद्धा तिथे गेले नाहीत। त्यांची प्रकृती काय आहे? एकाला शुगरचा त्रास आहे, एकाला बीपीचा त्रास आहे, त्यांची प्रकृती खालावती आहे, आणि त्यांना तपासायला सुद्धा तुमचा मेडिकल ऑफिसर तिथे गेला नाही, कुठलाही अधिकारी तिथं भेट देत नाही, आणि तुम्ही राज्याची यात्रा काढता। यात्रा निश्चितपणे काढा, पण तुम्ही गावातल्या जवानांना जे प्लॉट दिले ते त्यांना द्यायला सांगा। दबावापोटी तुमच्या कार्यकर्त्याला प्लॉट मिळण्याच्यासाठी प्रांत अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। जे आम्हाला रूल दाखवत आहेत त्या रूलमध्ये असं लिहिलेलं आहे, त्यांनी अंडरलाईन करून दिलं आहे, गायरान, गुरचरण अथवा गावकऱ्याच्या सार्वजनिक वापरातील जमीन, मुळात ही जमीन गावठाणाची आहे, त्याला भूमी अभिलेखनं सँक्शन दिलेलं आहे, ते प्लॉट पडलेले आहेत। त्यातले पहिले 5 प्लॉट हे जवानांना पूर्वी दिलेले आहेत, काही प्लॉट तिथं सहकारी संस्थांना दिले आहेत, आणि आता तुम्ही 4 जवानांना प्लॉट दिल्याच्या नंतर जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे तुम्हाला किती शोभणार आहे, तुमच्या पार्टीला किती शोभणार आहे? आणि हा गावातला विषय आहे, त्वरित तुम्ही इथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी, इथल्या प्रांताधिकाऱ्यांशी बोलवून हा विषय मिटवा, नसेल तर या जवानांना घेऊन परत आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। बोकारे, नाव गणेश बाबुराव बोकारे, मुक्काम पोस्ट साखराळे। 2003 पासून मी जागेसाठी अप्लाय केले होते। 2006 पासून कागदाची कारवाई चालू झाली। 2016ला लेटर आले की मोजणीसाठी पैसे जमा करा, ते आम्ही नियमाने माजी सैनिक आजी सैनिकांनी जमा केले। 2006 नंतर 2020लाच आदेश आला की तुम्हाला जागा मंजूर झालेल्या आहे आणि सरकारी नियमाप्रमाणे जागेचे पैसे सरकारी खात्यात जमा करा। ते आम्ही 2 दिवसात जमा केले।
गेली 3 महिने 5 महिने झाले जमा करून आणि 20 जानेवारीला लेटर येते की आदेश येतो की जागा कॅन्सल झाल्या आणि आपले पैसे परत घ्या. पैसे भरला तुम्ही? मी माझ्या प्लॉटसाठी 6,16,000 रुपये सरकारी खात्यात जमा केलेले आहेत. आणि किती जण आहेत तुम्ही? किती जणांना भरले याचं? आम्ही असे 2 आजी सैनिक आणि 2 माजी सैनिक आहे. टोटल रक्कम आमची 25 लाखपर्यंत होते. आता काय म्हणतात प्रांत अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? प्रांत अधिकारी आता आदेश काढतात की मला अधिकार नाहीत, गावठाण जागेत जमीन द्यायला आजी आणि माजी सैनिकांना अधिकार नाहीत. मग ह्याच्या आधी बी आजी माजी सैनिकांना जमीन भेटलेली आहेत, त्याचे घर आहे, ते राहतात. तर असं आम्ही विचारल्यानंतर म्हणतात की त्यांना बी आम्ही नोटीस काढणार आहे. माझं नाव सचिन भगवान पवार. मी साखराई तालुका वा जिल्हा सांगली या ठिकाणचा रहिवासी आहे. मी स्वतः माजी सैनिक आहे. आम्ही गेले 17 वर्ष झाले या जागेसाठी धडपडतोय. जी शासनानं माझी और आजी सैनिकांसाठी जी जागा JR प्रमाणे देतात त्या जागेसाठी आम्ही धडपडतोय. 2016 साली आमच्याकडून सरकारी मोजणी आणून 19,500 रुपये भरून आम्ही मोजणी करून घेतली सैनिकांनी. आणि मोजणी केल्यानंतर 2020 साली सप्टेंबर महिन्यात आम्हाला जागा मंजूर झाल्यावर प्रांत साहेबांनी लेटर पाठवले की तुम्हाला जागा मंजूर झाल्या आणि तुम्ही ह्या जे चौरस मीटर 1760 प्रमाणे तुम्ही 1760 प्रमाणे रक्कम काय असेल ती 3 गुंठ्याची या 3.5 गुंठ्याची ती पैसे तुम्ही चलन तुम्हाला देण्यात येतील आणि तुम्ही बँकेत ती भरून टाका. आम्ही 2च दिवसात त्याने लेटर असं दिलं होतं की 2च दिवसात जर रक्कम तुम्ही अकाउंटवर जर नाही भरली तर तुमचं जे तुमचं जे आम्ही जे जागा मंजूर केली ती कॅन्सल करण्यात येईल, जागा तुम्हाला मान्य नाही अशी आम्ही समजू. आम्ही 2च दिवसात ही रक्कम अशी जमा केली. सोनं वगैरे घाण बायकांचे सोने वगैरे घाण ठेवून आम्ही रक्कम ती जमा करून बँकेत आम्ही 4च दिवसात ती पैसे आम्ही अकाउंटवर जमा केले. जमा केल्यानंतर आम्ही 3 महिने वाट बघितली की बाबा आज आदेश येईल, उद्या आदेश येईल, पण आदेश काय आला नाही. आणि 3 महिन्यानंतर 20/1/2021ला 20/1/2021ला आम्हाला पत्र आले की जागा तुमची गावठाण नसल्याने महाराष्ट्र शासन असल्याने आम्ही कॅन्सल करण्यात येत्या आणि आम्हाला देता येत नाही. तर आम्हाला प्रश्न असा आहे, जर त्याच भूखंडातली जागा जर माजी सैनिकांना पहिल्यांदा भेटली असेल तर आम्हाला का भेटू शकत नाही? आमचा प्रश्न असा उपलब्ध आहे. त्या भूखंडात सोसायटीला जागा भेटलेल्या आहेत. तोच भूखंड नंबर 293 भूखंड नंबर तोच आहे 293. त्याच भूखंडात सोसायटीला जागा भेटलेली आहे. ज्योतिर्लिंग पाणी पुरवठ्याला जागा भेटलेली आहे. एका माजी सैनिकाला मागच्याच 6 महिन्यापूर्वी जागा भेटलेली आहे. तर आम्हाला का भेटू शकत नाही? आमचा हा प्रश्न आहे. तो हा प्रश्न आम्ही प्रांतांच्या प्रश्न त्यांना विचारला तर साहेब असे प्रश्न आहे आमचा. तर पहिल्या माजी सैनिकांना भेटलं तर आम्हाला का भेटू शकत नाही? तर मला अधिकार नाहीत. म्हणजे पहिल्या माजी सैनिकांना भेटलं त्यांचं काय करणार? तर त्यांची जागा पण सुद्धा आम्ही काढून घेणार. त्यांना पण आम्ही प्रस्ताव पाठवणार की त्यांची काय असेल ती घरं पाडून आणि जागा कॅन्सल करणार म्हणून सरळ प्रांत साहेबांनी सांगितले. आता किती लोक तुम्ही उपोषणाला बसलाय? तुमची मागणी काय? आम्ही आत्ता सध्या 4 माजी सैनिक आणि 2 आजी सैनिक 2 माजी सैनिक आम्ही आता सध्या उपोषणाला बसलो आहे सध्या. आणि आमची मागणी हेच आहे की आम्हाला आमच्या हक्काची आम्ही ज्याप्रमाणे आजपर्यंत 17 वर्ष लढलो आहे त्याप्रमाणे आम्हाला जागा भेटावी. आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला आदेश भेटत नाही, कब्जा जागेचा भेटत नाही, तोपर्यंत लेखी कुठल्याही गोष्टीचं भेटत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषण आम्ही सोडणार नाही हे सिद्ध करतो.